हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, गुड इव्हिनिंग. तर आज आहे ना तुमच्यासोबत शेअर होणार आहे पैठणी ब्लाऊज जो आहे ना, तर तो बोटनेक कसा बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर अतिशय मॉडर्न लुकचं बोटनेक आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ना आपण इकडे अगोदर साडी बघणार आहोत, प्लस इकडे पेपर घेतलेला आहे. डायरेक्ट कपड्यावरती जर का डिझाईन जर अशी असली ना, तर डायरेक्ट कपड्यावरती कधीच कटिंग करायचं नाही आहे. तर साडी बघू शकता तुम्ही, अतिशय मस्त साडी आहे. आणि ही साडी जी आहे ना, ती माझी साडी आहे की ती मला लग्नामध्ये आलेली झुला ब्रँडची साडी आहे. आणि फ्रेश पिंक कलर आहे, कॉपरचे ह्याचे काट आहे. पण ब्लाऊज जो आहे तो मी आत्ता म्हणजे आम्हाला तिघींना पण येईल अशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे. आणि याचं डिझायनर ब्लाऊज आहे, तर बघायची आहे कटिंग. तर ही आवडलेली आहे माझ्या सोनेला, वैष्णवीला. तर ही साडी तिच्या मापाचा ब्लाऊज आपण इकडे कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत बघा. तर इथे मी पहिल्यांदा घेतलेला आहे पेपर. तर पेपरवरती आपण अगोदर मापं टाकणार आहोत. तर बोटनेकची मापं कशी टाकायची आहेत ते बघूया. तर अगदी सोपी आणि मस्त डिझाईन होणार आहे. आणि जास्त गॉडी पण नाही आहे तिला, अगदी सुटसुटीत आणि सोपी डिझाईन जी आहे ती मी बनवणार आहे. तर बघा, इकडे गळा रुंदी घेतलेली आहे 4.5 इंचाची. व्यवस्थित बघा आणि त्याच पद्धतीने तुम्ही पण मापं टाकायचे आहेत. तर उंची ठेवायची आहे आपल्याला तयार 14 इंचाची. तर इकडे 15 इंचाला आपण मार्किंग करत आहोत बघा. तर मी 15 इंचाला मार्क केलं दोन्ही साईडला. बॉक्स बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर जर का असे डिझाईनचे ब्लाऊज आले ना, तर पहिल्यांदा आहे ना अगोदर पेपरवरती ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. तर 4.5ला एक मार्क केलं, तिथून पुढे ना आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी राहील अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे. तर शोल्डर पट्टी मी ठेवलेली आहे 3 इंचाची. तिथून खाली आपण घेत आहोत मोंडा खोली. तर मी इकडे 6.5ला एक मार्किंग केलेली आहे. तर छातीचा चौथा भाग, तर छाती आहे तिची 32 इंचाची. तर इकडे मी 1 इंच प्लस करून 9 इंचावरती मार्क केलेला आहे बघा. 1 इंच प्लस करायचं आहे बोटनेकमध्ये. आणि तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मार्जिन 2 इंच. म्हणजेच आपल्याला 9 + 2 बरोबर 11 इंचाची घडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इथे बॅक साईडचा मोंढा जो आहे ना, तो मी घेतलेला आहे 1.25 इंचावरती. तर या पद्धतीने आकार जो आहे तो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, बोटनेकचा गळा मी घेतलेला आहे 3.5 इंच उंचीला आणि 4.5 इंच रुंदीला. अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतला आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ह्या पॉईंटपासून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे खाली. तर बघा, असा हलका हलका हात फिरवून घ्यायचा आहे इथपर्यंत. ही लाईन जी आहे ना, ती व्यवस्थित अशी मार्क करून घ्यायची आहे. ही 11 इंचाची लाईन आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक बघितला ना, तर तुम्हालाही हा ब्लाऊज येणार आहे. तर हा ब्लाऊज जो आहे ना, 32 साईज, 34 साईज आणि 36 साईजपर्यंत येईल. तर खालच्या साईडने ना मी पट्टी घेतलेली आहे. इथे 3.25 इंचा उंचीची पट्टी घेतलेली आहे, म्हणजे ती तयार होऊन 3 इंचाची होईल. आणि हा जो आकार आहे ना, तो वरती अशा पद्धतीने मिळवून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका ब्रॉड हवा आहे, ब्रॉडनेस तितका तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा, आपली ड्राफ्टिंग अगदी व्यवस्थित रेडी झालेली आहे. तर ह्याची आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर मापं लक्षात आलेच असतील मैत्रिणींनो तुमच्या. काही तुम्हाला शंका वाटत असल्यास कमेंट करून जरूर विचारायचं आहे. तर बघा, मार्क केल्याप्रमाणे आपण इकडे सगळी कटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने माझं पेपर जो आहे तो कट झालेला आहे आणि त्याचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे. आता अस्तर घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती ना हे व्यवस्थित असं ठेवायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. तर तुम्ही जर का नवीन असाल तर तुम्ही याला इथे टच अँड पिन म्हणजेच बॉल पिन ज्या असतात मिळतात त्या लावून मगच तुम्ही इकडे ड्रॉ करायचं आहे. तर आपलं झालेलं आहे बघा ड्रॉ करून. त्याच्यानंतर बघा, जसं आपलं मार्क केलेलं होतं त्या पद्धतीने मी अस्तर कट केलेला आहे. आणि इकडे आतला पार्टसुद्धा मी कट केलेला आहे. तर बघा, अस्तरचा पार्ट झालेला आहे. आत्ता मी घेतलेला आहे ब्लाऊजचा पीस आणि ब्लाऊजच्या पीसवरती ही हा अस्तरचा पार्ट जो आहे तो बरोबर आपल्याला ठेवून कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा मार्जिन फक्त ठेवायचे 1/2 ते 1.25 इंचाची. तर बघा, मी अशा पद्धतीने मार्जिन करून
व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे. आतला पार्टसुद्धा मी थोडासा कट करून घेतलेला आहे. डिझाईन आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. अगदी 15 मिनटामध्ये होणारी ही डिझाईन आहे. तर कॅनव्हास घेतलेला आहे मी आणि कॅनव्हास जो आहे ना तो हाईटनुसार घ्यायचा आहे बघा. जास्त तोकडा कॅनव्हास घ्यायचा नाही आहे. तर कॅनव्हास घेतला, मार्कर घेतला आणि अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे बघा. मी जसं आखते त्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. दोन्ही पण गळे आपल्याला वेगवेगळे ते ट्राय करायचे आहेत. पलटी करता येणार नाही. कुठलाही एक पार्ट याचा पलटी होणार आहे आणि याला आपण मस्त अशी पायपिंग करणार आहोत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. तर बघा इकडे ना मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने जसा बाहेरचा आतला आकार आहे तसाच बाहेरचा मी घेतलेला आहे व्यवस्थित असा. तर बघा आपला आकार झालेला आहे देऊन आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. तर कॅनव्हास टाकला नसताना तरी पण चाललं असतं, पण कॅनव्हासने आहे ना अगदी फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो. जसं आपण कट केलेला आहे तसाच्या तसाच गळा जो आहे तो तयार होतो, म्हणून मग कॅनव्हास आपण हा यूज केलेला आहे. तर आतला पार्ट जो आहे तो बघायचा आहे. तर मी कशा पद्धतीने आता हा ॲडजस्ट करते आहे. तर खालच्या साईडला आहे ना इकडे उलटसुलट बाजू मी चेक केली आणि खालच्या साईडला आहे ना इकडे ठेवलेला आहे मेन ब्लाऊजचा कपडा. त्याच्यानंतर वरतून ठेवायचा आहे आपल्याला अस्तर. तर अस्तर पण मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे बघा. आणि हा जो बनवलेला पार्ट आहे हा इकडे मी चेक करून बघत आहे कसा पुरतो आहे. तर आपल्याला आहे ना याचे 2 पार्ट विभाजन करूनच हा जोडून घेणार आहोत आपण कॅनव्हास, म्हणजे तो स्टिच करायला सोपा जाईल. तर बघा मी गळ्याचा पार्ट बाजूला केला आणि बरोबर गळ्याचा आकार जो आहे ना तो अशा पद्धतीने गोलाकार करून बाजूला ठेवून दिलेला आहे. आता हा उरलेला जो होता ना तर हा आपल्याला इकडे लावून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित सेट करायचा आहे. तुमच्याकडे बॉल पिन असतील ना, म्हणजे आपण ज्या आणलेल्या असतात पिना बघा, तर त्या लावून घेतल्या ना तर खूप सोपं जातं. आता माझ्या आहे ना पिना सापडत नव्हत्या म्हणून मी डायरेक्ट सुरुवात केलेली आहे ह्याची आणि प्रॅक्टिसनुसार पण हे पटकन होतं. आता तुम्ही जर का नवीन शिकत असाल तर तुम्ही ह्याला पेनाच लावायचे आहेत कारण कपडा खूप सरकतो. तर मी आहे ना साईडने याला अटॅच करून घेतलेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी अटॅच करून घेतलं आहे आणि जागेवरती दोरा जो आहे तो बाजूला करून घेतलेला आहे मी. त्याने काय होईल की कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आहे आपला आणि आपल्याला कॅनव्हास जोडायला सुद्धा खूप सोपं जाईल. तर बघा एक्स्ट्राचा जो आतला मेन कपडा होता ना तो अस्तरप्रमाणे अगदी व्यवस्थित असा कट करून घेते मी, म्हणजे प्रॉपर आपला आकार जो आहे तो तयार होणार आहे. तर मी तसाच्या तसाच इकडे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी आता हा कॅनव्हास घेतलेला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हा सेट करून बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे ना मारलेली ही जी खूण आहे म्हणजेच केलेली मार्किंग ब्लॅकवाली आतला पार्ट जो आहे तो आपण कट करून टाकलेला आहे, म्हणजे जोडायला अगदीच इझी जाणार आहे बघा. तर सेंटरपासून मी सुरुवात केली आणि दोन्ही साईडला इक्वल असं मी टिप मारून घेत आहे बघा. एक दाब शिलाई मार्जिन द्यायची आहे, जास्त पण द्यायची नाही आहे आणि वरपर्यंत हे आपण स्टिच करून घेतलेलं आहे. तर सेम बघा इकडच्या साईडने सुद्धा बरोबर मॅच करायचं आहे आणि बरोबर लास्टपर्यंत आपण ही टिप मारून घेतलेली आहे. तर डिझाईन सुंदर आणि अगदी मॉडर्न लुक आणि सिम्पलसोबत रेडी होणार आहे. कोणीही घालू शकतं. एवढी गॉडी ही वाटणार नाही आहे. डिझाईन तयार झाल्यानंतर तुम्ही बघणारच आहात की डिझाईन कशी तयार झाली आहे. तर छोटे छोटे कट्स दिलेले आहेत आपण. तर इथे ना अशा पद्धतीने पण मी कट देऊन घेतलेले आहेत. याने ना पलटी व्हायला खूप पटकन पलटी होतं आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येतं. तर तुम्ही याला प्रेस पण करू शकता किंवा मग पलटी पण करून घेऊ शकता. तर आपला आकार जो आहे तो इकडे तयार झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता मी आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित असा हाताच्या साहाय्याने करून घेतलेला आहे. तुम्हीही ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता आपल्याला फिनिशिंगची टीप मारायची आहे ह्याच्यावरती. तर मी इकडे मारत आहे बघा फिनिशिंगची टीप. तर अगदी कडेवरती ही टीप मारायची आहे फिनिशिंगची. तर मी जशी मारते त्या पद्धतीने मारून घ्यायची संपूर्ण ह्या आकारावरती